खुद्द परमेश्वरानं हे स्थान आईला दिलंय. म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जेव्हा आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन होतं तेव्हा नेत्र दीपक सोहळा पाहायला मिळतो. अगदी मनापासून आमच्या भक्तीत रममाण झालाय. अरे प्रत्येक मनुष्याला आपल्या वाट्याला आलेले भोग हे भोगावेच लागतात. पण त्यांनी भक्ती मार्गाची कास सोडता कामा नये. भक्ती मार्गाची कास धरल्यामुळे वाट्याला आलेले भोग भोगणं हे सुकर. अरे आपल्यावर संकट आली की मग भक्ती मार्गाची कास धरणं हे योग्य नव्हे. कोणत्याही परिस्थितीत माणसांनी भक्ती मार्ग सोडता कामा नये. होय स्वामी, आता आपली भक्ती हाच माझा श्वास आहे. आता या जीवात जीव आहे तोपर्यंत मी आपली भक्ती करत राहील.